हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। सर्वजण कसे आहात? मी ठीक आहे आणि आशा करते की तुम्ही सर्वजण तुमच्या घरी खूप छान मस्त आणि आनंदी असाल। तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आहे रविवारचा, सुट्टीचा दिवस होता आणि मुलांसाठी मी इथे बनवत आहे आता नाश्ता। त्याचबरोबर आज पौष महिन्यातील दुसरा रविवारचा दिवसही आहे। तर बऱ्याच बायका आजच्या दिवशी सूर्यनारायणाची पूजा वगैरे करून पूजा मांडतात, उपवास वगैरे ठेवतात। तर मला पण पूजा वगैरे करायची आहे। एरवी तर मी सूर्य उगवायच्या अगोदरच सर्व आवरून घेते, पण आज थोडंसं लेट झालेलं आहे कारण ना मी सकाळी केसांना मेहंदी लावलेली आहे। आता संक्रांत आलेली आहे, संक्रांतीची थोडीफार तयारी पण माझी चालू आहे। त्यामुळे ना मी सकाळी केसांना मेहंदी लावली। म्हटलं जोपर्यंत मेहंदी सुकत आहे तोपर्यंत निदान नाश्ता वगैरे तरी बनवून ठेवूया बाकीच्यांसाठी, तोपर्यंत मेहंदी पण सुकेल आणि मग त्यानंतर आंघोळ वगैरे सर्व काही आवरून मग पूजा वगैरे करावी। त्यामुळे यावेळेसचा जो रविवारचा दिवस आहे माझा पूजेचा वगैरे, तर तो थोडासा लेट झालेला आहे। एरवी तर मग मी सूर्य उगवायच्या अगोदर सर्व पूजा वगैरे ठेवून घेते। तर नेहमीचा तोच नाश्ता खाऊन मुलांना कंटाळा आलेला होता, तर त्यांची इच्छा होती की आज काहीतरी नवीन खायचं आहे। तर म्हटलं आता नवीन काय बनवावं, झटपट बनेल असं। तर ब्रेड होते घरामध्ये, तर अगोदर मी विचार केलेला की सँडविच वगैरे बनवावं, पण सँडविच नको बोलले मुलं। तर म्हटलं चला बेसन पिठामध्ये डीप वगैरे करून ना थोडेसे बेसन ब्रेड पकोडा टाईप जे आहेत ना, किंवा बेसन ब्रेड पॅटीस, तर ते बनवूया। तर सुरुवातीला मी ब्रेड घेऊन ना त्याला 4 कट्स देऊन घेतलेले आहेत, म्हणजे छोट्या 4 भागांमध्ये ना कट करून घेतलं। त्यानंतर घेतलेलं आहे बेसन, त्यामध्ये लाल मिरच्या ज्या आहेत ना त्या थोड्याशा बारीक करून टाकल्या कारण चिली फ्लेक्स संपलेले होते माझ्याकडले। थोडीशी हळद पावडर, चवीनुसार मीठ आणि कांदा एकदम बारीक कट करून घेतला होता मी चॉपरमध्ये, तो ॲड केला आहे। आणि थोडीशी रेडीमेड अद्रक लसूणची जी पेस्ट असते ना ती पण ॲड केली। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अजून मसाले ॲड करू शकतात, पण मी थोडंसं साधं सिंपल बनवत आहे। कोथिंबीर टाकायची असेल तर टाकू शकतात, मी विसरले होते त्यामुळे काय नाही ॲड केली। आणि झटपट आता जे ब्रेड मी कट करून ठेवले होते ना 4 पीसेसमध्ये, तर ते या बेसन पिठामध्ये ॲड केले आणि कढईमध्ये तेल गरम करून घेतलं होतं। तर छान असे या बेसन पिठामध्ये ना बुडवून आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत। झटपट बेसन ब्रेड कटलेट बनवून तयार होतात। तर मुलं आता इथं बसलेले आहेत खाण्यासाठी। थोडासा सॉस, पुदिन्याची चटणी वगैरे घेतलेली आहे त्यांनी खाण्यासाठी त्याच्यासोबत। खूप छान झाले होते, कधी ट्राय केले नसतील तर नक्की ट्राय करा। तर मी थोडेसे तेलामध्ये डीप फ्राय करून घेतले होते आणि काही जे आहेत ना तर ते तव्यावरती ना थोडंसं तेल टाकून अशा पद्धतीने तिथे म्हणजे टाकून घेतलेले आहेत त्यावरती। कमी तेलामध्ये बनवायचे असेल तर तुम्ही असे बनवू शकतात, हे पण लवकर बनवून तयार होतात। आता हा जो तवा आहे तो नॉनस्टिक आहे, त्यामुळे यावरती काही चिटकत वगैरे नाही। तर पहा मी थोडंसं तेल वगैरे टाकून त्यावरती अशा पद्धतीने हे जे ब्रेड पॅटीस आहेत ते टाकून घेतलेत मस्त। आणि आता एका बाजूने भाजून झालेत तर दुसऱ्या बाजूने पण पलटी करून घेतलेत, तर खूप छान क्रिस्पी बनवून तयार होतात। सोडा वगैरे थोडासा कमीच वापरा कारण सोडा टाकल्याने जास्त तेल शोषलं जातं। मी अगदी चिमूटभर टाकलेला होता, तुम्ही नाही टाकला तरी पण चालेल, शक्यतो टाकूच नका। तर बघा आता दोन्ही बाजूने छान असे भाजून झालेत आणि झटपट ब्रेड पॅटीस वगैरे आपले बनवून तयार झालेले आहेत। राजवीरला काय आज सुट्टी नव्हती, त्याला ट्यूशन होती, त्याला ट्यूशनला जायचं होतं, त्यामुळे झटपट सर्व आवरून घेतलं। मुलांचा नाश्ता वगैरे झाला, राजवीर ट्यूशनला गेला आणि त्यानंतर मी माझी आंघोळ वगैरे सर्व काही आवरून घेतलं आणि लगेच इथं जी पौष महिन्यातील आपली सूर्यदेवाची जी पूजा असते ना तर ती ठेवून घेतलेली आहे। तर जी तुळस वगैरे असते ना आपली, तर त्याच्या शेजारीच पाट मांडून आपल्याला अशा पद्धतीने सूर्य काढून घ्यायचा असतो आणि हळदी कुंकू, दिवा वगैरे अगरबत्ती लावून पूजा करायची। सोबतच तीळ, साखर, गाजर, बोरं, कवूट, चिंचा वगैरे असं ठेवलं जातं, फुले वाहिली जातात। माझ्याकडे सध्याला जे अवेलेबल आहे तेवढंच मी ठेवले आणि छान अशी पूजा झालेली आहे। आणि त्यानंतर देवपूजा वगैरे जे काही होतं ना आजचं, तर ते यांनी केलेलं आहे कारण मी मुलांसाठी नाश्ता वगैरे बनवला। त्यानंतर मग आंघोळ करून मला सूर्याची पूजा वगैरे ठेवायची होती, तर याला मला खूप वेळ लागणार होता, त्यामुळे ही आहे आजची देवपूजा जी यांनी केलेली आहे। तर सर्व काही पूजापाठ सर्व आवरून झालं, नाश्ता वगैरे सर्वांचा झाला आणि मग जे ते आपापल्या कामाला गेले। त्यानंतर मी दळणं करायला बसलेले आहे।
खरं तर मला सकाळी लवकर दळणं वगैरे करायची होती. म्हटलं हे जातील ना तर त्यांच्यासोबतच दळण देऊन टाकते. पण उशीर झाला थोडासा, तर म्हटलं जाऊ द्या, दुपारी वगैरे देता येईल. त्यामुळे आता मी ज्वारीचं आणि बाजरीचं प्रत्येकी 2-2 किलो दाणे जे आहेत ना विकत आणलेले आहेत. तर तेच आता स्वच्छ साफ करून मी दळायला देणार आहे. एरवी गावाकडून घेऊन येते, पण यावेळेस गावाकडून नाही मिळालं, आणायला झालं नाही. त्यामुळे विकतच आणलेलं आहे. कारण आता भोगी आहे, तर आपल्याला भोगीच्या दिवशी बाजरीची भाकरी वगैरे लागेलच. त्यासाठी तर दळणं वगैरे करून मी ठेवून दिले. त्यानंतर मावची अंघोळ बाकी होती, तिचं आवरलं. कपडे वगैरे धुवायचे, जे काही आपलं डेलीचं काम असतं ते सर्व आवरून घेतलं. आणि त्यानंतर आता इथे मी दुपारच्या जेवणाची तयारी करत आहे. खरं तर आज बेडशीट वगैरे खूप सारं मी धुतलं होतं, त्यामुळे स्वयंपाकाला ना जरा उशीरच झाला. 12 वाजले होते. तर परवा दिवशी मी काही कडधान्य वगैरे भिजवून ठेवली होती, तर त्याला छान अशी मोड आलेले आहेत. मटकीची भाजी मी ऑलरेडी बनवलेली आहे. त्यानंतर अख्खा मसूर, मूग आणि जे हरभरे आहेत ना त्याला पण छान असे मोड आलेले होते. तर म्हटलं आता याची भाजी बनवूया. तर आता जे चणे होते ना मोड आलेले, ते तर मुलं असं उकडून ठेवले की त्यात कांदा, टोमॅटो, लिंबू वगैरे पिळून दिलं का मुलं खातात. सर्वांनाच आवडतात घरामध्ये. आणि जे अख्खा मसूर आहे त्याची मी संध्याकाळी भाजी बनवेल. आणि आता सध्याला जे मूग आहेत त्यामध्ये थोडेसे वाटाणे मी टाकलेले होते, तर म्हटलं आता सध्याला त्याची भाजी बनवूया. त्यामुळे सर्व स्वच्छ धुवून मी असं एकामध्ये एक असे डब्यामध्ये लावून देणार आहे. पण ते काय बसत नव्हतं, त्यामुळे जे चणे होते ते पुन्हा मी काढले आणि एका ताटामध्ये अशा पद्धतीने लावून दिलेले आहे. थोडं थोडंसं चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकले. सर्व एकत्रच आता एकाच कुकरमध्ये लावले. हा जो कुकर आहे थोडासा मोठा आहे, त्यामुळे सर्व होऊन जातं. म्हटलं आता डबल उकडत बसण्याची गरज पण पडणार नाही. आता मुगाची आणि वाटाण्याची भाजी होईल आणि त्यानंतर जे चणे उकडून ठेवलेत त्यामध्ये कांदा, टोमॅटो मिक्स केलं की मुलं खातील. अख्खा मसूर जो आहे तो सर्वजण संध्याकाळी त्याची भाजी बनवली तर ते खातील. तर म्हणून अशा पद्धतीने मी सर्व एकत्रच या विचाराने उकडून घेतले. मध्येच राजवीर आणि त्याचा मित्र आलेले होते, तर मग त्यांच्यासाठी थोडेसे स्नॅक्स वगैरे, चिवडा जे काही होतं घरात अवेलेबल ते मी दिलं आणि माझ्या स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. तर त्याला खूप रिक्वेस्ट केली की जेवण वगैरे करून जा, पण तो काय जास्त वेळ थांबला नाही. अर्धा तास बसला आणि त्यानंतर तो गेला होता त्याच्या घरी. तर माऊला खूप आनंद होता. असं जर कुणी बाहेरून नवीन कुणी आलं घरामध्ये की माऊ खूप खुश होते. तर ते त्यांचे गप्पा वगैरे मारत बसलेले होते. तोपर्यंत मी माझा स्वयंपाक आहे ना इथे, तर तो बनवत होते. तर भाज्या वगैरे जे काही मी कडधान्य उकडायला ठेवलं होतं छान असं उकडलं. त्यानंतर आता मुगाची, वाटाण्याची छान अशी मिक्स भाजी वगैरे मी बनवली. जास्त डिटेलमध्ये नाही शेअर केलं, कारण मुलांना ना काहीतरी अभ्यासाचं वगैरे गेमचं बघायचं होतं. त्यामुळे त्यांना पण मध्येच मोबाईलची गरज पडली. त्यामुळे मी सर्व काही भाजीची रेसिपी डिटेलमध्ये नाही शेअर करू शकले. तर मूग आणि हिरवे वाटाण्याची भाजी बनवून तयार झाली. त्यानंतर इथे मी दही कोशिंबिरी बनवलेली आहे. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, काकडी आणि दही वगैरे टाकून छान अशी दही कोशिंबिरी बनवली. सध्याला थोडेसे थंडीचे दिवस आहे, पण एकच भाजी असली की त्याच्यासोबत बाजूला तोंडी लावायला अशी कोशिंबिरी असली की छान टेस्ट येते. तर साधा सिंपल आजचा स्वयंपाक, चपाती, मूग वाटाण्याची भाजी आणि दही कोशिंबिरी बनवून तयार झालेली आहे. तर स्वयंपाक वगैरे सर्व काही माझं आवरलं आणि त्यानंतर मार्केटमधून खूप सारा भाजीपाला वगैरे घरी आलेला आहे. तर यातल्या जो काही भाजीपाला आहे जो धुण्यासारखा आहे तो मी धुतला आणि टाकलेला आहे सुकण्यासाठी. काही भाजी ज्या अशी आहे जी धुवायची गरज नाही तर ती तशीच ठेवली. जसे की हे हरभरे वगैरे आहेत त्याला धुवायची गरज नाही. शेंगा आहेत त्या धुवायची गरज नाही, कारण त्यातले आपल्याला दाणे वगैरे निवडून काढायचे. टोमॅटो, गाजर वगैरे हे जे काही होतं ना धुण्यासारखं तेवढंच मी धुतलं आहे आणि आता थोडंसं सुकण्यासाठी ठेवून दिलं आहे. म्हटलं जोपर्यंत त्यातलं पाणी वगैरे निथळतं आहे तोपर्यंत आपले जेवण वगैरे करून, भांडी घासून, किचन काउंटर पूर्ण आवरून घ्यावा आणि मग निवांत बसून जो काही सर्व भाजीपाला आहे ना तर तो निवडून ठेवावा. कारण आता दुसऱ्या दिवशीच भोगी आहे, तर भोगीची पण मला तयारी करायची आहे. तर भोगीच्या भाजीसाठी लागणाऱ्या जे काही भाज्या आहेत त्या बऱ्यापैकी आलेल्या आहेत. यामध्ये फक्त ऊस, पेरू आणि बोरं या 3 गोष्टींची कमी आहे. तर म्हटलं मग ते संध्याकाळी जाऊन घेऊन येता येईल. तर त्यानंतर मी जेवणं वगैरे झाले आणि सर्व किचन काउंटर आवरून घेतलं, भांडी वगैरे सर्व काही घासली आणि आता भाजीपाला साफ करण्यासाठी बसलेली आहे. तर या ज्या शेंगा आहेत, एक आहे सफेद कलरची वाल आणि दुसरा बहुतेक याला पावटा सांगतात. गावाकडे तर नाही भेटत पण इथे भेटतो.
तर त्याच्या दाणे जे आहेत ना तर ते मी काढून ठेवलेत. आता शेंगा दिसायला थोड्याशा वेगळ्या दिसतात, पण आतमध्ये याचे जे दाणे आहेत ना तर बऱ्यापैकी सेमच दिसतात. तर ते निवडून झालं होतं. टी व्ही पाहत पाहत ते निवडलं आणि म्हटलं आता प्रत्येक भाजी तिथं घेऊन जा हॉलमध्ये टी व्हीसमोर, तिथं निवडा, पुन्हा या रिटर्न इथं निवडायला परत पुन्हा भाजी घ्या. म्हटलं जाऊ दे आता इथं बसल्या बसल्याच होईल तेवढी निवडते. तर एक खूप मोठं घमेलं घेतलेलं, जो काही कचरा होईल ना त्यामध्ये साचून ठेवलेला आहे पहा. तर वाटाण्याच्या शेंगा, वालपापडी, पावटा वगैरे सर्व काही साफ करून झालतं. मिरच्या साफ करायला घेतलेल्या आहेत. मिरच्या 2 प्रकारच्या आहेत. एक असते ना तर ती अजिबात तिखट नसते, आपण तळून जेवणासोबत खाऊ शकतो, आणि दुसरी जी आहे ती बऱ्यापैकी तिखट असते. तर गवारची शेंग जी आहे ना तर ती 2-3 दिवस अगोदरच आणलेली होती, पण नीट करायची राहून गेली, साफ करायची. तर या भाज्यांसोबत ती पण घेतलेली आहे पहा. गवारची शेंग थोडी जास्त क्वांटिटीमध्ये होती, तर त्याला साफ करायला बऱ्यापैकी मला वेळ लागलेला आहे. तर बघा आता चणे वगैरे पण जे होते ना, हरभरे, तर ओलसरवाले, तर ते पण मी अशा पद्धतीने काढून या स्टोरेज बॉक्सेस, डबे वगैरे आहेत माझ्याकडे, त्यामध्ये सर्व स्टोअर करून ठेवते. तर वालाच्या हिरव्या शेंगा असतात ना त्या पण आणलेल्या होत्या, तर त्या पण छान अशा मी स्टोअर करून ठेवल्यात. हे जे बॉक्सेस आहेत, स्टोरेज बॉक्सेस, डबे वगैरे, ते सर्व मी मिशोवरून ऑर्डर केलेले होते. तर त्याचा मला खूप फायदा झालेला आहे. तर बरेच जणांनी ना जे व्हाईट कलरचे स्टोरेज बॉक्सेस होते ना, डबे, ते ऑर्डर केलेले आहेत. जेव्हा मला ऑर्डर करायचे होते तेव्हा मी खूप वेळा म्हणजे सर्च करून करून मला कोणत्या डब्यामध्ये भाज्या व्यवस्थित ठेवता येतील ह्या विचाराने मी हा जो शर्ट आहे ना तर तो ऑर्डर केला होता. तर यातला जो उजव्या बाजूचा डबा आहे ना 3 कंपार्टमेंटचा मोठावाला, तो तर बऱ्यापैकी सर्वांकडेच आहे. पण हे जे दुसरे छोटेवाले बॉक्स आहेत ना तर ह्यामध्ये आपल्याला जर जास्त भाज्या असतील ना तर त्या वेगवेगळ्या कप्प्यामध्ये स्टोअर करून ठेवण्यासाठी, कंपार्टमेंट बनवण्यासाठी प्लास्टिकची क्लिप म्हणजे चिप वगैरे दिलेल्या आहेत. तर त्यामध्ये बसून आपण अशा पद्धतीनेच त्यामध्ये भाज्या स्टोअर करून ठेवू शकतो. आणि जर आपल्याला एखादी भाजी जास्त क्वांटिटीमध्ये असेल तर ती फक्त हे मधले जे आपण बॉक्समध्ये जे लावलेले आहेत ना तर ते काढून घ्यायचं आणि ती पूर्ण भाजी पण त्यामध्ये ठेवू शकतो. तर चला आता अशा पद्धतीने मी छान अशा भाज्या स्टोअर वगैरे करून ठेवल्यात. तरी पण बऱ्यापैकी भाजीपाला अजून माझा क्लीन करायचा बाकी आहे. तर म्हटलं आता रेकॉर्डिंग करत नाही बसत, पटकन सर्व क्लीन करून घेते आणि त्यानंतर कशा पद्धतीने मी स्टोअर करून ठेवले ते तुम्हाला दाखवते. तर भोगीची भाजी बनवण्यासाठी आपल्याला जे काही भाज्या लागणार आहेत त्या मी सर्व साफसूफ करून व्यवस्थित फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवलेल्या आहेत. बोरं, पेरू आणि ऊस आणायचा बाकी होता, तर तो पण संध्याकाळी हे घेऊन आले, तर तो पण मी सर्व व्यवस्थित स्टोअर करून ठेवलेला आहे. तर भोगीची तयारी तुमची कशा पद्धतीने चालली? आज खरं तर ज्या दिवशी हा व्हिडिओ येईल त्या दिवशीच भोगी असणार आहे. तर तुम्हा सर्वांना भोगीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.